छत्रपती संभाजी महाराज म्हणजे फक्त शिवरायांचे पुत्र नव्हते, की छत्रपती संभाजी महाराज म्हणजे फक्त या स्वराज्याचे दुसरे छत्रपती नव्हते, की छत्रपती संभाजी महाराज म्हणजे फक्त या मराठवाड्या मातीचे युवराज नव्हते, तर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे औरंगजेबाच्या 9 लाख सैन्याला पळो करून सोडणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. आळंदीपासून पंढरपूरपर्यंत आषाढीची वारी चालू करणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. जगातल्या पहिल्या बुलेट प्रूफ जॅकेटचा शोध लावणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. आणि जगातल्या पहिल्या जैविक अस्त्राचा प्रयोग करणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. पण याच संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रात संभाजी राजाच्या नावाला विरोध झाला. हा राजा नसता तर तुमचं माझं या मातीमध्ये बसायची ऐपत सुद्धा या लोकांनी ठेवली नसती. हे जगणं कोणासाठी आहे आणि स्वाभिमानानं मरणं कोणासाठी? फक्त आणि फक्त स्वराज्य अस्मितेसाठी. आणि जे बलिदान दिलं त्या बलिदानानंतरही काय मिळालं छत्रपती संभाजी महाराजांना? जन्मपणी बदनामी, जन्मानंतरही बदनामी. नेमकं या महाराष्ट्रानं छत्रपती संभाजी महाराजांच्या पदरात टाकलं तरी काय? ज्या राजानं डोक्याच्या केसापासून पायाच्या नाकापर्यंत चांगली सोडून घेतली, रक्त रक्त मुद्रा या मातीमध्ये उमटल्या, या राजाबद्दल आपल्याला अभिमान वाटू नये याच्यापेक्षा तुमचं माझं दुर्दैव. जय शंभूराज.